सांगलीमध्ये जुन्या भांडणाचा राग मनात धरून पैलवानाची हत्या, तलवारीनं डोक्यात वार करून निर्घृण हत्या, तर 3 संशयितांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे शहरातील गारठा कमी, तापमानात वाढ होण्याची शक्यता, नागरिकांना काळजी घेण्याचा हवामान खात्याचं आवाहन. नवी मुंबईतील सिडकोच्या कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल, कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांकडून गाण्यांची मैफल, तर माईकवर गाणी गात असल्याचा व्हिडिओमधून आलं समोर. राज्यात दुसऱ्या टप्प्यामध्ये शिक्षक भरती होणार, पवित्र पोर्टलद्वारे होणार शिक्षक भरती. शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू करा, शिक्षण आयुक्तांचे आदेश. पुणे वाहतूक कोंडीमध्ये राष्ट्रीय नाही तर जागतिक क्रमवारीमध्ये 4थ्या स्थानावर, महापालिका प्रशासनानं ठोस पावलं उचलण्याचा घेतला निर्णय. घोडबंदरची हवा धोकादायक पातळीवर, गुणवत्ता निर्देशांक 166 वर, प्रदूषण रोखण्यात अपयश. कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत, कांद्यावर बांगलादेशकडून 10% आयात शुल्क लागू, राज्यातील कांद्याची सर्वाधिक बांगलादेशमध्ये होते निर्यात. विमान प्रवाशांची संख्या 5 कोटींवर, 2024 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली. बार्शीतील वाघोबा येणार, सह्याद्रीच्या आश्रयाला, वन विभागाच्या प्रस्तावावर नागपूर मुख्यालयाचा निर्णय, बार्शीतील वाघाला पकडण्याचे वन विभागाचे आदेश. मालेगाव शहरामध्ये हवेत गोळीबार, लहान मुलांच्या किरकोळ भांडणातून एका व्यक्तीनं गोळीबार केला, 15 जणांवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. वांद्रे चोरट्याचा आगळा वेगळा प्रताप, पोलिसांनी सोडल्यानंतर चोरांना पुन्हा इमारतीमध्ये घुसून केली तोडफोड. कर्नाटकच्या बिदरमध्ये एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी निघालेल्या 2 सुरक्षा गार्डवर गोळीबार, गार्डवर हल्ला करून चोरट्यांनी 93 लाख रुपये लुटले. अंबरनाथमध्ये गावठी पिस्तूलसह तरुणाला बेड्या, डीएमसी कंपनी भागामध्ये पिस्तूल विकण्यासाठी आला होता तरुण, अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी सापळा रचून केली अटक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.